नमस्कार मंडळी, आज बनवूया सकाळच्या नाश्त्यासाठी खमंग, कुरकुरीत आणि पौष्टिक मिश्र डाळीचा डोसा। त्याच्यासाठी पीठ आंबवण्याची गरज नाही किंवा इनो सोडासुद्धा वापरायची गरज नाही। त्याच्यासाठी इथे मी सगळ्या डाळी स्वच्छ धुवून रात्रभर भिजवून घेतलेल्या आहे। तुम्ही 4 तास जरी भिजवून घेतली तरी देखील चालेल। त्याच्यानंतर डाळी मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक अशा वाटून घ्यायच्या आहे। डाळी वाटत असताना तुम्ही याच्यात हिरवी मिरची, आलं आणि लसूण देखील वापरू शकता। त्याच्यानंतर गरजेनुसार पाणी घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं। इडली तयार करणार असाल तर पाणी नाही घातलं तरी चालेल। चवीपुरतं मीठ घालायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं। मिक्स करत असताना थोडं फेटून घ्यायचं म्हणजे डोसा छान जाळीदार तयार होतो। त्याच्यानंतर आपण कास्ट आयरन तवा घेतलेला आहे। कांदा कापून घ्यायचा आणि सगळीकडनं चांगलं तेल लावून घ्यायचं। गॅस अगदी मंद करायचा आणि डोसा चांगला पसरवून घ्यायचा। बघू शकताय तुम्ही, डोसा पसरून झाल्यानंतरच आपल्याला गॅस मोठा करायचा। डोसा केला आहे त्याची कडा पूर्णपणे वाळल्यानंतरच तेल घालून घ्यायचा आणि बघा साधारण 2 मिनिटातच आपला मस्त असा खमंग कुरकुरीत डोसा तयार झालेला आहे। अशाच पद्धतीने राहिलेले डोसे सुद्धा मी तुम्हाला करून दाखवते। बघा दुसरा डोसा सुद्धा त्याच पद्धतीने मी तयार करून घेतलेला आहे। मस्त असा जाळीदार तयार झालेला आहे आणि तव्याला सुद्धा अजिबात चिकटलेला नाही। झटपट असा तयार होतो आणि सकाळच्या नाश्त्यासाठी लहान मुलांना किंवा टिफिनला द्यायला सुद्धा खूप छान आहे आणि चवीला सुद्धा खूप छान लागतो। नक्की ट्राय करून बघा।